नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। वैद्यकीय आरोग्य विभाग किंवा आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा, सध्या ही जाहिरात जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आलेली, कुठली पद आहेत, कशा पद्धतीने भरली जात आहेत, संपूर्ण माहिती आपण पाहूयात। बघा, नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, ज्याला आपण NUHM म्हणतो किंवा NHMच्या 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात। तर त्यानुसार ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला 16 मे 2025 पर्यंत यासाठी अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत। कुठली पदं आहेत, संपूर्ण माहिती आपण बघूयात, पात्रता वगैरे। तर बघा, वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळेचं पहिलं पद भरलं जात आहे। यासाठी तुमचं MBBS लागणार आहे। 60,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। एकूण 12 जागा भरल्या जात आहेत। त्यानंतर बघा, 2 नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्स स्त्री। या पदासाठी देखील तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM झालेलं पाहिजे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये ANMच्या जागा भरल्या जात आहेत, तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात। यामध्ये मात्र BSc नर्सिंग किंवा GNMसाठी वॅकन्सी आहेत। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। तर बघा, स्टाफ नर्स फिमेल पदासाठी एकूण 9 जागा असणार आहेत। स्टाफ नर्स पुरुष पदांसाठी देखील एकूण 2 जागा असणार आहेत। सेम पात्रता या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघा, याच्यामध्ये देखील ENMच्या देखील जागा भरल्या जात आहेत। ENMसाठी पाहू शकता टोटल 12 वॅकन्सी इथं निघालेल्या आहेत। बघा, सोलापूर महानगरपालिकेत देखील ENMच्या जागा आहेत आणि इथं नवी मुंबई महानगरपालिकेमधून देखील ENMच्या जागा भरल्या जात आहेत। ज्यांचं ENM झालं त्यांच्यापर्यंत नक्की माहिती शेअर करा। बघा, 10वी पास आणि ENM कोर्स तुमचा झालेला आहे, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुमची झालेली आहे, तर 12 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। त्यानंतर बघा, पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट असणार आहे। MBBS झालेला आहे किंवा हेल्थ सायन्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर त्यांना अप्लाय करता येणार आहे। 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। तर एवढी पदं या ठिकाणी सध्या नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरली जात आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही पदं या ठिकाणी भरली जात आहेत। अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बघा, या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे असणार आहे 15 मे 2025 पर्यंत करायचे आहेत। या ठिकाणी त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। बघा, स्टाफ नर्स पुरुष स्त्री ENM या पदांकरता भरलेले अर्ज 5 नुसार या ठिकाणी बघा, 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, या ठिकाणी CBD बेलापूर नवी मुंबई, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष बाय हँड व कुरिअरने 2 मे पासून अर्ज सुरू झालेले आहेत। ते या ठिकाणी 16 मे 2025 पर्यंत या ठिकाणी सादर करण्यात यावेत असं म्हटलेलं आहे। मात्र या ठिकाणी वरती याच्यामध्ये जी 15 तारीख दिलेली आहे ते वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी असणार आहे, लक्षात राहू द्या। थेट मुलाखत त्यांची 15 मे 2025 असणार आहे। वयोमर्यादेबद्दलची देखील माहिती दिलेली आहे। सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्हाला सविस्तर जाहिरात वाचून त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज जो आहे तो करायचा आहे। काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची देखील माहिती इथं तुम्हाला पाहायला भेटेल। शैक्षणिक पात्रतेची जी माहिती आहे ती देखील इथं त्यांनी दिलेली आहे। शेवटच्या वर्षाचे गुण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचे आहेत, तेही लक्षात राहू द्या। तर बघा, आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे। आता जी वैद्यकीय अधिकारीची पद आहेत त्यांची मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत। स्टाफ नर्स स्त्री पुरुष ENM पब्लिक हेल्थ मॅनेजर यांची गुणांकन पद्धतीनुसार निवड केली जाणार आहे। म्हणजे यांची परीक्षा मुलाखत वगैरे होत नाही, तर गुणांकन पद्धतीनुसार या ठिकाणी त्यांची निवड केली जाते। तर बघा, अर्ज जो आहे 16 मे 2025 पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये या ठिकाणी हा जो पत्ता दिला आहे याच्यावरती तुम्हाला सादर करायचे आहेत। याबद्दल काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याची देखील माहिती इथं दिलेली आहे आणि खाली तुम्हाला अर्ज नमुना देखील पाहायला भेटेल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। ही जाहिरात तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील पाहायला भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।